राज्यभरात गुलेन-बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे। विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत। जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली 45 वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली। कुटुंबियांनी गुरुवार दिनांक 30 रोजी संध्याकाळी 5 वाजता या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती, त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही। तसेच राहत्या घरी अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती, त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे। न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर गोपाल घोलप, डॉक्टर अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णावर उपचार सुरू आहेत। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।